बातमी मनोज जरांगे पाटील यांची। मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आता एकनाथ शिंदे आणि भाजपवरही जोरदार टीका केली आहे। शिंदेंनी मराठा समाजासोबत डबल गेम करू नये असा इशारा देताना शिंदेंपेक्षा उद्धव ठाकरे बरे म्हणायची वेळ आली आहे असं वक्तव्य केलं। तसंच चंद्रशेखर बावनकुळे यांनी कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यास सांगितल्याचा आरोप करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बावनकुळे हवेत की मराठे हे ठरवावं असा सवालही जरांगेंनी उपस्थित केला आहे। गरज पडल्यास मराठा समाज पुन्हा मुंबईत आंदोलन करेल असा इशाराही फडणवीस सरकारला त्यांनी दिला आहे। मला सांगा, तुमचे हे मंत्री असं करणार का? मी उदय सामंत साहेबांना सुद्धा सांगितलं होतं बरं का त्या टायमाला, की तुम्ही घात करता हॉस्पिटलला मुंबईत, खऱ्याचं खरं करा, खोट्याचं खोटं करा। शिरसाटांना सुद्धा फोन करून सांगितलं होतं मी, तुम्ही खोटे घात करता तर माझ्या समाजाचं वाटोळं होईल बरं का। आणि विलास घोंबरेला सुद्धा सांगितलं होतं मी हॉस्पिटललाच, हेच विषय तुम्ही वाटोळं करता ना मराठ्यांचं तुमच्या राजकीय स्वार्थासाठी। केलंच ना शिंदे साहेब तुम्ही तेच, तुमच्यावर मला कधी डाऊट येत नव्हता। शिंदे साहेबासारखं मी कोणालाच म्हणत नाही, तुम्ही मला काय करू शकत नाही, जा तिकडं बघन मी बी काय करायचं ती। सत्यात गेलात म्हणजे का तुम्ही माज उतरणार का आमच्याकडं? मला आयुष्यातही शिंदे साहेबावरती संशय येत नव्हता, आयुष्यात इतकं मानतो त्या माणसाला मी। आमच्या मराठ्याच्या आरक्षणात विरोध करणारे लोक तुमच्या ऑफिसला कसं काय येतात? कस काय येते? तुमच्या प्रवक्त्या संघ, तुमच्या मराठा समन्वयका संघ कस काय? बाळासाहेब भवनला हमेशा कस काय संशय होऊ नये? मतदान मराठ्यांनी करायचं, शिंदे मराठ्याचा आहे म्हणून, अजितदादा मराठ्याचा आहे म्हणून। लोकांनी पक्ष बघायचा, आपले मराठ्यांचे अजितदादा, आपल्या मराठ्यांचे शिंदे साहेब, मतदान करायचं। आणि तुमचा प्रवक्ता मराठा सेवक मराठ्यांच्या विरोधात आंदोलन करणारे तुमच्या ऑफिसला कस काय भेटत हमेशाच? म्हणजे शिंदे साहेब तुम्ही डबल गेम खेळता का आमच्या संघ? एकीकडून ओबीसीच्या संभ्रिता आमच्या उरावर सोडिता, आणि मतदान तर आमचं पाहिजे, आम्ही निवडून आणतो तुमचे आमदार मंत्री। शिंदे साहेब मी हे लय दिवसाच ऐकतोय, आता मी ऐकून घ्यायला मोकळा नाही। तुमचे प्रवक्ते ते परत मराठीचे अभ्यासक बी आहेत, पुन्हा ते प्रवक्ते बी आहेत आणि मराठा समन्वयक बी आहेत। तुमच्या ऑफिस मध्ये मराठ्यांना विरोधी करणारे ओबीसीचे नेते तुमच्या बाळासाहेब भवनला कस काय? ते तर तुम्हाला विषय देतात। मग तुम्ही सांगितलं का दाटून मला विषय द्यायचा आहे, पण मराठ्याच्या विरोधात, जरांगेच्या विरोधात आंदोलन कर। तुम्ही जे मराठ्यांच्याच काही समन्वयकाला माझ्या विरोधात आंदोलन करायला लावताना, ते सुद्धा तुमच्याच पक्षाचे, तुमच्या पक्षाच्या कॉलेज आहे संभाजीनगरला, तिथं बैठका होत्यात माझ्या विरोधात, तुमच्या सांगण्यावर होत्यात एकनाथ शिंदे साहेब। मनोज जरांगे यांचे पहिल्यांदाच मोठे आरोप। या सगळ्या आरोपानंतर शिवसेनेच्या नेत्यांनी काय म्हटलंय पाहूया। जरांगेंचा जर काही गैरसमज झाला असेल तर त्यांनी उदय सामंत असतील, काही मंडळी असतील की त्यांच्या नेहमी ते संपर्कात असतात, ती लोक त्यांच्या संपर्कात, त्यांना सांगावं। एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आहेत, सर्व समाजाचे या राज्यामध्ये राहत असतात, आणि त्या पक्षाचे नेते त्या पक्षाच्या विविध संघटनांचे प्रतिनिधी जर एकनाथ शिंदे साहेबांना भेटत असतील तर एकनाथ शिंदे साहेबांना त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावंच लागणार आहे। त्यांच्याशी मी बोललो, मला आता माहीत नाही, मी कदाचित ते टी व्हीवर पण आलं असेल, मी स्वतः त्यांच्याशी एक 5-10 मिनटं बोललो आणि मी त्यांना स्पष्ट पद्धतीनं सांगितलं की कुठच्याही पद्धतीनं कुठच्याही समाजाची संघटनात्मक किंवा आंदोलनाची जी परिस्थिती आहे ही वेगळ्या पद्धतीनं हाताळणारे माननीय एकनाथ शिंदे साहेब नाही आहेत। मराठा समाजाला ते मुख्यमंत्री असतानाच 10% आरक्षण मिळालेलं होतं, आणि मनोजजींच्या अनेक मागण्या हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी पूर्ण केलेल्या ह्या मनोजदादांना देखील माहिती आहे। आता देवेंद्रजी मुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत, त्यांनी देखील मराठी समाजाच्या मागण्यांना न्याय देण्याची भूमिका घेतलेली आहे। कुठची चळवळ दाबण्यासाठी माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी कधीच प्रयत्न केलेले नाहीत। जात पडताळणीच्या कामात सरकार हस्तक्षेप करू शकत नाही, जाणीवपूर्वक प्रमाणपत्र रद्द केल्याचा आरोप करणं योग्य नाही। मनोज जरांगेंच्या आरोपावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलंय। प्रमाणपत्र वाटप योग्य रीतीनं सुरू असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केलाय। कागदपत्रांची पूर्तता झाली नाही तर प्रमाणपत्र रद्द होतं असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। प्रमाणपत्राबाबत काही शंका असेल तर न्यायालयात जाऊ शकता असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी दिलाय। ते नेमकं काय बोलले हे मी ऐकलेलं नाही, परंतु मी अगदी स्पष्टपणे सांगतो की प्रमाणपत्र जेव्हा जात पडताळणी समितीकडे जातात त्यावेळी या जात पडताळणी समिती पूर्णपणे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अंतर्गत काम करत आहेत।
राज्य सरकारचं त्याच्यामध्ये कुठलीही दखलंदाजी नाही आणि जे काही नियम सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत त्याच्या अंतर्गत ते करतायत. दरम्यान मंत्री बावनकुळेंनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगून दाखले रद्द करायला लावले असा आरोप मनोज जरांगेंनी केला आहे. आता ही गेम करणार आमचा आणि फडणवीस साहेबांनी तो मागा लावलाय तो बावनकुळे. त्या बावनकुळेनी एंडोर्समेंट करून पत्र दिलंय नोंदी रद्द करा म्हणून. मला हे दाखवायचं नव्हतं, मी लाड साहेबाला त्यावेळेस सांगितलं की तुम्ही चांगले काम करा, असल्या खोड्या करू नका. हे बावनकुळेने दिलेलं एंडोर्समेंट करून पत्र बीडच्या कलेक्टरला तात्काळ नोंदी रद्द करण्यात याव्यात. रद्द नाही होणार तर काय होणार? राजकीय दबावातून मराठा हो. नाही, माझी नार्को टेस्ट करता येईल, काही अडचण नाही, त्याला माझी परवानगी आहे. तर मनोज जरांगे जे काय बोलले मला माहिती नाही, पण आता यामध्ये असं आहे की जात पडताळणी समितीने एखादा निर्णय घेतला असेल त्याला अपीलचे अधिकार हायकोर्टमध्ये आहे. तर त्यांना मुभा आहे, काही आता संपलं नाही आहे सर्व. म्हणजे जात पडताळणी निर्णय दिला तो काय अंतिम निर्णय नसतो, त्याला उच्च न्यायालयाची मुभा आहे. त्यामुळं जर असं वाटतं कुणाला की बाबा आमचा अन्याय झालेला आहे, जात पडताळणी त्या ठिकाणी आम्हाला काही न्याय दिला नाही, तर उच्च न्यायालयात जाऊन त्याच्यावर तात्काळ आपल्याला स्टे आणता येतो किंवा तात्काळ त्याच्यामध्ये अपील करता येतं. मला असं वाटतं तशी प्रक्रिया अवलंबली तर बरं होईल. दरम्यान शिंदेने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेमुळे भाजप सत्तेत आली आहे. शिवसेनेच्या रवींद्र धंगेकर यांच्या विधानानं आता नवा वाद निर्माण झालाय. भाजपच्या विजय चौधरींनी केलेल्या विधानांचा धंगेकरांनी निषेध व्यक्त केलाय. भाजपनं शिवसेना पदाधिकाऱ्यांविरुद्धची वक्तव्य थांबवावीत असा इशारा धंगेकर यांनी दिलाय. उदय सामंत आणि शिवसेनेचे सर्व लोकप्रतिनिधी राज्यात अव्वल आहेत, चौधरींना जाब विचारावा, अन्यथा चंद्रकांत पाटलांचे कारनामे समोर आणू अशी धमकी धंगेकर यांनी दिली आहे. उदय सामंत आणि शिवसेनेचे सर्व लोकप्रतिनिधी राज्यात अव्वल आहेत. मागील काही दिवसापासून विजय चौधरी हे सातत्यानं टीका करतायत. शिवसेना पदाधिकाऱ्यांविरुद्धची जर ही टीका थांबली नाही तर भविष्यात चंद्रकांत पाटलांविरुद्धचे सर्व आरोप आम्हालाही समोर आणता येईल असा गर्भित इशारा धंगेकर यांनी भाजपला दिला आहे. प्रचंड भ्रष्टाचार या निवडणुकीत झालेला आहे आणि बहिणींना 150,000 रुपये देऊन मतं विकत घेतली आणि त्यातील 92 लाख बहिणी या अपात्र ठरल्या. या सगळ्याचा हिशोब आता द्यावा लागेल. एकनाथजी शिंदेनी जर शिवसेना फोडली नसती आणि सरकार भारतीय जनता पक्षाबरोबर स्थापन केले नसते तर आज भारतीय जनता पक्षाचे 40-50च्या पलीकडे आमदार राहिले नसते. धंगेकरांच्या बोलण्यात दम आहे, ते सत्य बोलत आहे. त्यावेळेस एकनाथ शिंदेनी तिजोरी खाली करून महाराष्ट्रातील जनतेला वाटलं ते मग लाडकी बहीण योजना असेल, मुख्यमंत्री प्रशिक्षण युवा योजना असेल, तीर्थयात्रा काढली आणि जो येईल त्याला मुक्त हस्ते तिजोरी खुली केली. त्यामुळं भारतीय जनता पक्षाचे दिवस चांगले आले. नाही तर महाराष्ट्रामध्ये सत्ता गेली नसती तर मात्र आज भारतीय जनता पक्ष सत्तेत नसती. हे त्यांचं म्हणण्याला नक्की आधार आहे. काही लोकांना अशी बोलायची सवय लागली आहे. काही लोकांना मीडियामध्ये सकाळपासून लाईन पाहिजे असतात. आमचा पक्ष हा मित्र पक्षांना सोबत घेऊन काम करणारा ह्या देशातला एकमेव पक्ष आहे. अटलजीच्या कार्यकाळ बघा, आम्ही 21-22 पक्षाचं सरकार चालवलं. त्यानंतर मोदीचं सरकार एनडीएमध्ये चाललं गेलं, म्हणजे 15 वर्ष झाले एनडीए सुरू आहे. एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवारजी सोबत आम्ही काम करतोय. आम्ही कधीही मित्र पक्षाला कुठलंही त्या ठिकाणी त्याची त्यांना कमी करण्याचं काम करणार नाही. मित्र पक्षाला सोबत घेऊनच सरकार चालू शकतं, या भूमिकेशी मी सहमत आहे. धंगेकरनी काँग्रेसचा पूर्व इतिहास तपासून घेतला पाहिजे.